नमस्कार मित्रांनो, मी विष्णू घोलप आपलं सत्याग्रह लॉ या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर आज बघणार आहोत आपण माहितीचा अधिकार जो काय आहे त्या माहितीचा अधिकार कायदा या कायद्याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर आता आपण बघणार आहोत महत्त्वाच्या टिप्स काय काय आहेत याच्यासाठी. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 6(1) अन्वये कोणतीही माहिती मिळवण्याची इच्छा असलेली व्यक्ती त्याने किंवा तिने मागणी केलेल्या माहितीचा तपशील निर्दिष्ट करणारी इंग्रजी, हिंदी किंवा मराठीमध्ये लेखी स्वरूपात केलेली किंवा इलेक्ट्रॉनिक साधनाद्वारे केलेली विनंती विहित फीस अदा करून अर्ज दाखल करता येईल. म्हणजे काय, कलम 6(1) अन्वये ज्या व्यक्तींना माहिती मागवायची अशी व्यक्ती मराठी, हिंदी, इंग्लिश या भाषेमध्ये अर्ज करू शकते. त्यासोबत फीस जी असते 10 रुपये अर्जासोबत ती आपण करू शकतो, फीस सोबत अर्ज देऊ शकतो. तर आता आपण बघणार आहोत महत्त्वाच्या काही टिप्स आहेत. तर माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये माहिती मागवण्यासाठी अर्ज करणारा व्यक्ती भारताचा नागरिक असावा, म्हणजे भारतीय नागरिक असावा. टिप्स नंबर 2, कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणाकडे माहिती अधिकाराअंतर्गत अर्ज करण्यापूर्वी कायद्यातील कलम 4(1) क, ख, ग, घ मधील 17 मुद्द्यांचा सखोल अभ्यास करावा. म्हणजे काय, आता महत्त्वाचा शब्द आला आहे सार्वजनिक प्राधिकरणाकडे. म्हणजे सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे सरकारी ऑफिसेस, जे कार्यालय, सरकारी कार्यालय असतील त्यांना इथे शब्द वापरला आहे सार्वजनिक प्राधिकरण, बरोबर. आणि त्याच्यानंतर त्यांनी दिलेलं आहे कलम 4(1) मधील 1 उपकलम क, ख, ग, घ मधील 17 मुद्द्याचा सखोल अभ्यास करावा. म्हणजे या 17 मुद्द्याचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट दिली आहे त्यांनी, ज्या प्राधिकरणाकडे म्हणजे ज्या कार्यालयाकडे माहिती मिळवण्यासाठी अर्ज करायचा आहे त्या प्राधिकरणाची म्हणजे त्या कार्यालयाची वेबसाईट तपासावी. म्हणजे ज्या विभागामध्ये आपण अर्ज करणार आहे, जिल्हा परिषद, पंचायत समिती, कलेक्टर ऑफिस, तहसील किंवा जे आहेत हॉस्पिटल असतील शासकीय किंवा पोलीस स्टेशन असतील, त्या विभागाची वेबसाईट असते. तर ते आपण त्या विभागाच्या वेबसाईटला जाऊन ती माहिती चेक करून आपण हवी असलेली माहिती आपण घेऊ शकतो. हवी असलेली माहिती वेबसाईटवर उपलब्ध नसल्यास आपल्याला कुठल्याही प्रकारची माहिती हवी आहे हे निश्चित करावे. म्हणजे एखादी जिल्हा परिषदच्या जर वेबसाईटला काही माहिती उपलब्ध नसेल तर ते आपण माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार जो अर्ज करतो त्या अर्जामध्ये नमूद करायचं आहे आपल्याला. आता 5वी बाब आहे, माहिती अधिकाराअंतर्गत दाखल करावयाच्या अर्ज लेखी स्वरूपात असावा. म्हणजे माहिती अधिकारात जो काही आपण अर्ज करणार आहोत तो लेखी स्वरूपात असावा. 6 नंबरला आहे, अर्ज लेखी स्वरूपात करता येऊ शकत नसेल अशा बाबतीत जनमाहिती अधिकारी मौखिक विनंती करणाऱ्या व्यक्तीस ती लेखी स्वरूपात आणण्यासाठी वाजवी सहाय्य करतील. कलम 6 मधील उपकलम 3. म्हणजे काय, एखादा माणूस अडाणी आहे, ज्याला वाचता किंवा लिहिता जर येत नसेल तर त्या व्यक्तीला जनमाहिती अधिकारी हा अर्ज लिहिण्यासाठी मदत करू शकतो, कारण त्यांचं हे कर्तव्य आहे. जोडपत्र अ चा वापर करून माहितीची मागणी करता येईल अथवा कोणत्याही कोऱ्या कागदावर माहिती मागवण्याचा अर्ज तयार करता येईल. म्हणजे जोडपत्र अ चा वापर करून किंवा साध्या कोऱ्या कागदावरही पण आपण माहितीचा अधिकाराचा जो काय अर्ज आहे तो आपण लिहून संबंधित कार्यालयाला देऊ शकतो. अर्जदाराने अर्जामध्ये स्वतःचे नाव, पत्रव्यवहारासाठी पत्ता नमूद करावा. शक्य असल्यास ईमेल किंवा भ्रमणध्वनी क्रमांक द्यावा. म्हणजे अर्जामध्ये संपूर्ण पत्ता जो आपण जिथे आपल्याला पत्रव्यवहार करायचा आहे, जी माहिती आपल्याला ज्या पत्त्यावरती मागवायची आहे तो पत्ता आपल्याला तिकडे द्यायचा आहे. त्याच्यानंतर प्रत्येक अर्जासोबत ईमेल
टाकायचा आहे, लिहायचं तिकडे, आणि मोबाईल नंबर. जर एखाद्या वेळेस जर शासकीय अधिकाऱ्यांनी काही जर आपल्याला ईमेलवरती जर माहिती पाठवायची असेल तर ते पाठवू शकतात. ज्यावेळेस आपल्याला संपर्क करायचा असेल तर ते संपर्कही करू शकतात. त्यासाठी मोबाईल नंबरही द्यावा लागेल. हव्या असलेल्या माहितीचा विषय व महत्त्वाचे वर्णन नेमक्या व स्पष्ट शब्दात असावे. म्हणजे जी आपल्याला माहिती पाहिजे ते महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो टाकायचा, लिहायचा आहे, आणि थोडक्या शब्दात आपल्याला अर्ज करायचा आहे. 10वी बाब आहे, अर्जात योग्य शब्दाचा वापर न केल्यास जन माहिती अधिकाऱ्याला मागितलेल्या माहितीचा बोध होणार नाही. त्यामुळे माहिती मिळवण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. म्हणजे योग्य शब्द वापरायचा. शासकीय प्रशासनाला जो शब्द हवा आहे तो. माहिती अर्जात साधी भाषा, साधी वाक्य व नेमकेपणा अर्जात असावा. सांकेतिक भाषा, तांत्रिक शब्द, निर्देश करणारी वाक्य इत्यादीचा वापर टाळावा. जसं की शासनाची सरळ भाषा, रोजच्या भाषेत जी आपण भाषा लिहितो, साध्या सोप्या भाषेमध्ये अर्ज करायचा आपल्याला. 12वी बाब आहे, अर्जातील विषय, प्रश्न किंवा उपप्रश्न मर्यादित असावे. म्हणजे एका प्रश्नाला धरून आपण एका विषयाला धरून प्रश्न तयार करायचे आणि प्रश्न मर्यादित असावे. कमीत कमी 10-15 तरी, कमीत कमी 10-15, जास्तीत जास्त 10-15, कमीत कमी 5. भविष्यात काय करणार आहात, किती खर्च येणार आहे, कधी निर्णय घेणार आहे, शिक्षा कधी करणार, अशा स्वरूपाचे प्रश्न अर्जात विचारण्यात येऊ नयेत. म्हणजे जर मला ग्रामपंचायतला जर काहीतरी मागवायचं असेल तर त्याच्यात आपण भविष्यात काय करणार आहोत आपल्याला ग्रामपंचायतला सांगायची गरज नाही, आणि त्याच्यासाठी जो काय खर्च येणार त्या बाबतीत आपण काही करणार नाही. कधी निर्णय होणार आहे तर आपल्याला कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये आपण ज्यावेळेस अर्ज करतो त्या अर्जावर 30 दिवसांमध्ये माहिती देणं बंधनकारक आहे. 30 दिवसाच्या नंतर जी आहे, जे शिक्षेचा विषय आहे, शिक्षा हे नंतरचा विषय आहे. 4थी बाब आहे, राज्य शासनाच्या कार्यालयाकडे अर्ज करताना किमान 150 शब्द मर्यादेपर्यंत अर्ज असावा. केंद्रीय कार्यालयाकडे 500 शब्दापर्यंत मर्यादा आहे. म्हणजे महाराष्ट्र शासनाची जी कार्यालये आहेत त्यांना मर्यादा दिलेली आहे, त्यांनी 150 शब्दापर्यंत अर्ज करायचा आहे. आणि केंद्र सरकारचे जे कार्यालय आहेत तिकडे 500 शब्दापर्यंत त्यांनी मर्यादा दिलेली आहे. 15वी बाब आहे, एका विषयासाठी एकच अर्ज असावा. म्हणजे महाराष्ट्राकरता एकच विषय, केंद्रीय कार्यालयाकडे विषयाची मर्यादा नाही. म्हणजे महाराष्ट्र शासनाचे जे शासकीय कार्यालय आहेत तिकडे एका विषयाला एकच. जर मला ग्रामपंचायतला घरकुलचा विषय जर घ्यायचा असेल तर मी घरकुलचा मुद्दा टाकेन. त्याच्यामध्ये 15वा वित्त आयोग किंवा दुसरे जे काही आहेत गोष्टी बाबी तर त्या एका विषयामध्ये एकच अर्ज करायचा, बाकीचे विषय घ्यायचे नाहीत. आणि केंद्रीय कार्यालयाकडे विषयाची मर्यादा नाही. तर केंद्र शासनाचं जे शासकीय कार्यालय आहे तर तिकडे आपण एका अर्जामध्ये जास्तीत जास्त आपण विषय घेऊ शकतो. 16वी बाब आहे, माहिती कोणत्या कालावधीची माहिती हवी आहे हे स्पष्ट नमूद करण्यात यावी. म्हणजे कधीपासून ग्रामपंचायतला जे आता नवीन ग्रामसेवक असतील किंवा जे ग्रामपंचायत आहे निवडणूक लागले तेव्हापासून, म्हणजे तेव्हापासून जो काय आतापर्यंत कालावधी आहे, म्हणजे ज्या कालावधीमधून 1 जानेवारी 2024 ते 31 ऑगस्ट 2025 जर माहिती पाहिजे असेल तर एवढ्या कालावधीत तो कालावधी आपल्याला नमूद करायचा आहे. माहिती कोणत्या कारणासाठी हवी आहे हे नमूद करणे अर्जदारावर बंधनकारक नाही किंवा जनमाहिती अधिकारी अशी विचारणा करू शकणार नाही. म्हणजे आपल्याला ज्या शासकीय कार्यालयामध्ये आपण माहिती मागतो त्या जनमाहिती अधिकाऱ्यांना आपल्याला माहिती कशासाठी आहे, काय करणार आहे माहिती घेऊन, याबाबत त्यांना काही विचारण्याचा अधिकार नाही. खूपदा शासकीय कार्यालयामध्ये अशी विचारणा केली जाते की ही माहिती घेऊन तुम्ही काय करणार आहे, त्यांना तो अधिकार नाही. 8वी बाब आहे, संबंधित प्राधिकरणाकडे अर्ज करताना जनमाहिती अधिकार
यांच्या नावाने अर्ज करावा. म्हणजे जर ग्रामपंचायतला जर अर्ज करायचा असेल तर तो अर्ज जनमाहिती अधिकारी ग्रामपंचायत जी असेल ती, त्याच्यानंतर पूर्ण त्या गावचं नाव, तालुका आणि जिल्हा टाकायचा आहे. तर प्रत्येक ऑफिसला जर आपल्याला जर अर्ज करायचा आहे तर तो जनमाहिती अधिकारी यांच्या नावाने अर्ज करायचा आहे. ह्या आपण 18 बाबी बघितलेल्या आहेत. तर पुढील बाबी आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. हा भाग आवडल्यानंतर कमेंटमध्ये सांगा, किंवा काही याच्यामध्ये सुधारणा करायच्या असतील तर त्याही मला सांगा. त्या मी आपल्या कमेंट्सला उत्तर देतो. आणि काही जर सुधारणा करायची असतील किंवा नवीन मुद्द्यावर जर व्हिडिओ बनवायचा असेल तर तोही मी बनवण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.